नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत। ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा। केलं नसेल तर ते एक नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावाने अँड्रॉइड ॲप आहे। गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या ॲप्लिकेशन वर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात। जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत। जसं डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, ते लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ठीक आहे। जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल जर बघितलं, त्यांचा जन्म कधीचा आहे? जन्म आहे त्यांचा 10 फेब्रुवारी 1803। म्हणजे त्यांचं जे जन्मगाव जर तुम्ही बघितलं, ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड म्हणून गाव येतं। ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड त्यांचं मूळ गाव म्हणून ओळखतो। जगन्नाथ शंकर शेट मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। किंवा तुम्हाला कधी कधी असं विचारलं जाईल, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? कसं विचारलं जाईल? मुंबईचा सिंह। जेव्हा तुम्हाला मुंबईचा सिंह म्हणून विचारलं जाईल ना, तेव्हा तुम्हाला फिरोजशाह मेहता यांचं नाव लक्षात ठेवायचंय। कोणाचं नाव लक्षात ठेवायचंय? फिरोजशाह मेहता यांचं नाव तिथं लक्षात ठेवा। आता एल्फिन्स्टन म्हणजे जेव्हा मराठा साम्राज्याचा पाडाव झाला, पेशवाईचा हस्त झाला, त्याच्यानंतर एल्फिन्स्टननं बरंचसं कार्य केलं। एल्फिन्स्टननं मुंबई प्रांतामध्ये जेव्हा शैक्षणिक धोरण राबवत होते ना, तेव्हा त्यांनी जगन्नाथ शंकर शेट यांच्याशी विचारविनिमय केला होता। परीक्षेला या घटकावर बऱ्याच वेळा विचारून झाले, ते म्हणजे मुंबईचा अनविशिष्ट सम्राट अशी जगन्नाथ शंकर शेट यांना पदवी कोणी दिली? मुंबईचा अनविशिष्ट सम्राट, मुंबईचा शिल्पकार अशी पदवी नाही। ओके, जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचा अनविशिष्ट सम्राट अशी पदवी दिली होती आचार्य अत्रे यांनी। हा घटक इथं तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकता। ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जगन्नाथ शंकर शेट यांचा कार्यकाळ जर बघितला तर जेव्हा मुंबई प्रांतामध्ये एल्फिन्स्टन यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा जो फोकस केला होता, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे बोर्ड ऑफ एज्युकेशन। आता हे बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे काय होतं? तर सुरुवातीला जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केलेली होती। आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीला परत एकत्रीकरण करून ऍक्च्युली काय केलं होतं, तर हे बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापना केलेली होती। मग प्रश्न असा उरतो, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणजे काय, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते घटक आहेत ना हे पाहावं लागेल। ठीक आहे। त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या, नाना शंकर शेट यांनी 1822-23 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली होती की ज्याचा प्रसार किंवा ज्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे शिक्षणाचा प्रसार व्हावा। आणि मुंबई शहरामध्ये स्थापन झालेली ही एक पहिली संस्था म्हणून या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीकडे बघितलं जातं की जे शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून ही स्थापन करण्यात आली होती। ठीक आहे। मग प्रश्न असा उडतो तो म्हणजे 1822-23 मध्ये, ऍक्च्युली 22 म्हटलं जातं, पण 1822 का म्हटलं जातं त्याचं रिझन ह्या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतोय। कारण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीला अगोदर एक नाव देण्यात आलं होतं आणि ते नाव आहे हैदशाळा व शाळा पुस्तके मंडळी। हैदशाळा व शाळा पुस्तके मंडळी। तुम्ही म्हणाल याचा संदर्भ काय? के सागर पुस्तक, के सागर यांची जी पुस्तक आहेत, बुक्स आहेत ना, त्यामध्ये याला तुम्हाला याचा संदर्भ पाहायला मिळेल। ठीक आहे। म्हणजे नाना शंकर शेठ, जमशेदजी जिजीभाई या सर्व लोकांनी एकत्रित येऊन ना 1822 मध्ये हैदशाळा व शाळा पुस्तके मंडळी स्थापना केली। त्यावेळी एल्फिन्स्टन गव्हर्नर होते, त्यांनी मदत केलेली होती आणि याचं नाव 1823 मध्ये बदलण्यात आलं आणि त्याला नाव देण्यात आलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी। आणि याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता, तर जगन्नाथ शंकर शेट यांचा पुढाकार होता। हा घटक तुम्हाला इथे जास्त महत्त्वाचा आहे। आय होप हे लक्षात आलं असेल। म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं अगोदरचं नाव काय? हैदशाळा व शाळा पुस्तके मंडळी। ठीक आहे, हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल। मग याच्यानंतर तुम्हाला पुढचा घटक बघताना यामध्ये आता बोर्ड ऑफ एज्युकेशन बशी आलो होतो। बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 ला स्थापन करण्यात आलं। बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे काय? ब्रिटिश सरकारनं काय केलं, त्या काळामध्ये असलेलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणजे 1823 बरोबर, हैदशाळा शाळा पुस्तके मंडळी आपण आता बघितलं हे, आणि याच्यासोबत असणारी इतर सरकारी शाळा आहेत ना, यांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला नाव दिलं बोर्ड ऑफ एज्युकेशन। आणि जगन्नाथ शंकर शेट हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता ना, मग त्यांना या बोर्ड ऑफ एज्युकेशनवर, जगन्नाथ शंकर शेट यांना हे जे बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे या बोर्ड ऑफ एज्युकेशनवर सदस्य म्हणून पण ते बराच काळ राहिलेले होते। हा महत्वाचा।
मग हे असं का बरं केलं बोर्ड ऑफ एज्युकेशन? तर इंग्रजांना काय करायचं होतं, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जाळं पसरवणं गरजेचं होतं. आणि जगन्नाथ शंकर शेटे व इतर लोकांना असं वाटत होतं की भारतीय लोकांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे, आणि याच्यासाठी याचा उपयोग झालेला होता. लक्षात आलं? मग या बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये कसं केलं होतं की काही सदस्य सरकार नियुक्त, काही सदस्य बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधित्व करत होते. मग यांना काम काय दिलं जायचं या बोर्ड ऑफ एज्युकेशनला? तर शाळांना मान्यता द्या, शाळांची तपासणी करा, असे अधिकार देण्यात आले होते. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये का? तर शाळांची संख्या असेल किंवा शैक्षणिक प्रगती असेल ना, मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला उपयोग झाला. कारण एकच स्ट्रक्चर तयार केलं, बाकी छोट्या छोट्या शाळांपासून एक स्ट्रक्चर बोर्ड ऑफ एज्युकेशनमुळे ऍक्च्युली कंट्रोलिंग राहिलं आणि शिक्षणाचा प्रसार झाला. मग आता तुम्हाला इथं 2 घटक महत्वाचे आहेत. परीक्षेला विचारलं जातं, विद्या हेच बळ ह्या लेखाचं शीर्षक खालीलपैकी कोणी लिहिलं? विद्या हेच बळ म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं, तर आपल्या वृत्तपत्रातून शिक्षणाचा जो प्रसार आहे तो त्यांनी केलेला होता. तर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांचं जे पत्र होतं दर्पण या पत्रामधून विद्या हेच बळ हे लेखाचं शीर्षक छापलेलं होतं. त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रसार व्हायला झालेली मदत परीक्षेला याच्यावर विचारलं जातं. मग परीक्षा लक्षात ठेवायचं, बाळशास्त्री जांभेकर दर्पण विद्या हेच बळ या लेखाचे शीर्षक होते. किंवा तुम्हाला जर गाठाळ सरांचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला महादेव गोविंद रानडे यांनी त्यांचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे महाराष्ट्रातील समाजविचार. महादेव गोविंद रानडे यांनी महाराष्ट्रातील समाजविचार या ग्रंथामध्ये काही वृत्तपत्रांना काय म्हटलं होतं, तर त्यांनी सार्वजनिक शाळा असं म्हटलं होतं. कारण या वृत्तपत्रांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं आणि लोकांमध्ये शिक्षणाबाबतची जागृती घडवून आणण्याचं कार्य केलं, म्हणून त्यांना सार्वजनिक शाळा असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये कोणती वृत्तपत्र येतात, तर दर्पण, लक्षात घ्या, प्रभाकर, त्या काळाचं त्या रेंजमध्ये असलेलं ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश आणि निबंधमाला. किती 5 वृत्तपत्र आहेत की ज्या 5 वृत्तपत्रांना महादेव गोविंद रानडे यांनी महाराष्ट्रातील समाजविचार या ग्रंथामध्ये सार्वजनिक शाळा असं म्हटलेलं होतं. दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश आणि निबंधमाला. कारण यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगून लोकांमध्ये शिक्षणासंदर्भात जागृती घडवून आणण्याचं कार्य केलं होतं, म्हणून हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणून या स्लाइड मधले हे 2 पॉईंट तुम्ही त्याच्यावर फोकस करा, परीक्षेसाठी हा घटक इम्पॉर्टंट आहे. आता बाकी इतर मुद्द्यामध्ये जर बोललं जगन्नाथ शंकर शेटे यांच्याबद्दल, तर त्यांना ब्रिटिश सरकारनं त्यांना जस्टिस ऑफ द पीस हा किताब दिला होता. म्हणजे जस्टिस ऑफ द पीस आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय असतो? जस्टिस ऑफ द पीस म्हणजे जनतेला न्याय मिळावा म्हणून राजानं नेमलेला प्रतिनिधी असं असतं. आणि याचा उपयोग करून जगन्नाथ शंकर शेटे यांनी जनतेची कामं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे JIP रेल्वे याच्या संचालक मंडळावर सुद्धा नाना शंकर शेट होते. JIP रेल्वे म्हणजे काय? ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हटलं जातं. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे की ज्याची स्थापना 1849 मध्ये, यामध्ये सुद्धा नाना शंकर शेट होते. मग आता थोडासा मुद्दा मी तुम्हाला घेऊन जातो एल्फिन्स्टन यांच्याकडे, कारण नाना शंकर शेट यांचं कार्य अभ्यासताना तुम्हाला एल्फिन्स्टन यांचं सुद्धा कार्य सायमल्टेनियसली पाहावं लागतं. एल्फिन्स्टन म्हणजे 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि यानंतर एल्फिन्स्टन काय होते, मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले होते. 1819 पासून 1827 या कालावधीमध्ये एल्फिन्स्टन मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. आता हे सुद्धा ना शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा विद्या व कलेचा भोक्ता होता असं म्हटलेलं आहे. तर यांनी काय केलं होतं, तर लोकांचं जीवन आहे याच्यामध्ये हस्तक्षेप कमी करायचा, लोकांचं जीवन हस्तक्षेप कमी करायचा. यांनी काय केलं, तर आता पेशवाईचा नाश झालाय म्हणजे ब्राह्मण वर्ग दुःखी आहे, म्हणून या ब्राह्मण वर्गाला खुश करण्यासाठी एल्फिन्स्टन यांनी 1821 मध्ये पुण्याला एक कॉलेज सुरू केलं, त्याला आपण संस्कृत कॉलेज असं म्हणतो. काय म्हणतो? संस्कृत कॉलेज त्यांनी पुण्याला सुरू केलेलं होतं. मग या संस्कृत कॉलेजला म्हणजे जसं मुंबई प्रांतामध्ये शिक्षणाची प्रगती बघतो तशी पुणे प्रांतामधली पण तुम्हाला पाहावं लागेल. आणि मग हे संस्कृत कॉलेजला पुढे नाव देण्यात आलं. मग या संस्कृत कॉलेजसाठी काय ठरवण्यात आलं, तर वर्षाला 2 लाख रुपये खर्च करण्याचं ठरलं, जे संस्कृत कॉलेज 1821 ला सुरू केलं होतं ना त्यामध्ये. आणि यामध्ये काय शिकवलं जाईल? वेद, तर्क, न्याय, व्याकरण, ज्योतिष असे विषय शिकवले जात होते. म्हणजे हे फक्त ब्राह्मण विद्यार्थीच जास्त प्रामुख्याने याच्यामध्ये असतील अशी तजवीज होती. म्हणजे थोडक्यात तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही 1821 ला हे एल्फिन्स्टननी सुरू केलेलं सुरुवातीचं कॉलेज होतं संस्कृत कॉलेज. ठीक आहे. हे संस्कृत
कॉलेज म्हणतो आपण 1821 पासून, ठीक आहे. पण जवळजवळ 1837 मध्ये पहिल्यांदा मराठी भाषेचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला होता. म्हणजे मराठी भाषेचा समावेशच नव्हता. 1821 नंतर इंग्रजांनी काय केलं, 30 वर्ष या संस्कृत भाषेला, कारण संस्कृत कॉलेज म्हणजे त्यांची भाषा संस्कृत होती, याच्यामध्ये जास्त फोकस केला नाही, संस्कृत भाषाच त्यांची प्रामुख्याने ठरवली. सरकारनं काय केलं, 1851 मध्ये म्हणजे 30 वर्षांनी इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्यासाठी या संस्कृत कॉलेजचं नाव चेंज केलं आणि त्याला नाव दिलं पुना कॉलेज. म्हणजे 1851 मध्ये संस्कृत कॉलेजला काय नाव दिलं, पुना कॉलेज, ठीक आहे. मग 1851 पासून जवळजवळ 10-11 वर्ष म्हणजे 1862-63 पर्यंत याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. 1862-63 मध्ये काय केलं, याचं 2 भाग केलं. म्हणजे हे जो पुना कॉलेज होतं ना, या पुना कॉलेजचं पुन्हा 2 भागामध्ये रूपांतर केलं. एक होतं डेक्कन कॉलेज. डेक्कन कॉलेज म्हणजे इंग्रजी उच्च शिक्षण देणारा विभाग होता. इंग्रजीमधून उच्च शिक्षण देणाऱ्या विभागाला डेक्कन कॉलेज म्हटलं आणि मराठीमधून उच्च शिक्षण देणाऱ्या विभागाला व्हर्नॅक्युलर कॉलेज म्हटलं. म्हणजे सुरुवातीला संस्कृत कॉलेज 1821, 1851 पुना कॉलेज, पुना कॉलेजला 1862-63 मध्ये तुम्हाला पुन्हा डेक्कन कॉलेज आणि व्हर्नॅक्युलर कॉलेज केलं. डेक्कन कॉलेज इंग्रजी उच्च शिक्षण देणाऱ्या विभागाचं नाव, व्हर्नॅक्युलर कॉलेज मराठी उच्च शिक्षण देणाऱ्या विभागाचं नाव, असं चेंजेस तुम्हाला यामध्ये केलेले पाहायला मिळतील, ठीक आहे. मग याच्यानंतर ऍक्च्युली असं झालं, हे जे व्हर्नॅक्युलर कॉलेज होतं हे बंद पडायची वेळ आली, कारण विद्यार्थी संख्या मिळत नव्हती तेवढ्या प्रमाणामध्ये. म्हणून 1865 मध्ये काय करण्यात आलं, जे व्हर्नॅक्युलर कॉलेज आहे याचं रूपांतर ट्रेनिंग कॉलेज ऑफ मॅन याच्यामध्ये करण्यात आलं. ट्रेनिंग कॉलेज ऑफ मॅन याच्यामध्ये करण्यात आलं. म्हणजे जे पुरुष शिक्षक आहेत त्यांना शिक्षक होण्याचं जे प्रशिक्षण या कॉलेजमध्ये देण्यात आलं, असं करण्यात आलेलं होतं. म्हणजे हा सगळा घटक आहे ना, हा तुम्हाला महत्वाचा आहे. म्हणून जगन्नाथ शंकर शेट किंवा नाना शंकर शेट यांचं बघताना मुंबई प्रांतात शिक्षणाची प्रगती, पुणे प्रांतातली बघा, ही माहिती असू द्या. हे ऍडिशनली सांगतोय तुम्हाला एल्फिन्स्टन यांच्या संदर्भातलं, ठीक आहे. मग नाना शंकर शेट यांनी कायम म्हटलेलं आहे, विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकासच होणार नाही. म्हणजे यांना शिक्षण किती महत्वाचं आहे अशी भूमिका नाना शंकर शेट यांनी एल्फिन्स्टन यांच्या समोर मांडलेली होती. मग एवढा घटक तुम्हाला मिनिमम यामधून लक्षात ठेवावा लागेल. हे आपण पाहिलं. त्यानंतर पुढची गोष्ट, मुंबई प्रांताचे जे पहिले गव्हर्नर होते एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं कार्य होतं. म्हणून त्यांची जेव्हा निवृत्ती झाली 1827 नंतर, तर यांचं स्मारक व्हावं असं नाना शंकर शेट यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी एक निधी जमवला. जवळजवळ 3 लाख रुपये जमवला होता. या निधीचे ते स्वतः विश्वस्त राहिले होते, ठीक आहे. आणि याच्या निधीमधून त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल असेल किंवा मुंबई शहरामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय सुद्धा काढलेलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट, सर रॉबर्ट ग्रँट. सर रॉबर्ट ग्रँट हे ना, यांचं निधन झालं होतं, अपघाती निधन झालं होतं. म्हणजे 1845 मध्ये यांचं अपघाती निधन 1836 मध्ये पुण्याजवळ झालं होतं. गव्हर्नर होते सर रॉबर्ट ग्रँट. अपघाती निधन झाल्यामुळं जेव्हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मेडिकल कॉलेज काढण्याची कल्पना नाना शंकर शेट यांनी मांडली आणि 1845 मध्ये जे ग्रँट मेडिकल कॉलेज म्हणतो तर त्यांचं नाव देण्यात आलं होतं, ठीक आहे, ग्रँट यांचं नाव, कारण त्यांचं अपघाती निधन झालेलं होतं म्हणून. बाकी जगन्नाथ शंकर शेट यांनी जे हॉस्पिटल मुंबईचं त्याच्या उभारणीमध्ये लक्ष दिलं. त्याचप्रमाणे कलाविषयक शिक्षण परकीयाप्रमाणे भारतीयांना मिळावं याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता. किंवा 1857 मध्ये द जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना सुद्धा झालेली होती. त्यांनीच जगन्नाथ शंकर शेट, जसं महात्मा फुलेंनी 1848 मध्ये आपल्या वाड्यातच मुलींना शिक्षणाची सुरुवात केली, तसं जगन्नाथ शंकर शेट यांनी मुंबईमध्ये स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींसाठी हायस्कूल काढलं. यामध्येही त्यांचा पुढाकार तुम्हाला पाहायला मिळतो, ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आणखी एक संस्था किंवा संघटना येते, त्याला आपण स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी म्हणतो. स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीमध्ये ना 3 व्यक्तींचं योगदान महत्वाचं आहे. पहिली व्यक्ती दादाभाई नौरोजी. कोणती संस्था? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. दादाभाई नौरोजी, डॉक्टर बहुदाजी लाड आणि तिसरी आहे विश्वनाथ मंडळी. आता या तिघांनी स्थापन केलेली ही संस्था होती. यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला नाना शंकर शेट यांनी सहकार्य केलं होतं. म्हणजे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीला नाना शंकर शेट यांनी केलेलं सहकार्य महत्वाचं आहे, किंवा तुम्ही तिथं थोडासा फोकस करू शकता, हेही इथं लक्षात घ्या, ठीक आहे. मग बाकी तुम्हाला माहित आहे का, म्हणजे एल्फिन्स्टन नंतर पुढील गव्हर्नरनी मुंबई प्रांताचा राज्यकारभार बघितला. त्याच्यामध्ये सर जॉन माल्कम येतात, चॅपलिन आहेत, रॉबर्टसन आहेत, ग्रँट आहेत आणि पॉन्टिजर. ग्रँट म्हणजे 1836 पुण्याजवळ अपघाती निधन झालेली ती व्यक्ती आहे. म्हणजे माल्कम, चॅपलिन, रॉबर्टसन, ग्रँट आणि पॉन्टिजर असे तुम्हाला इथं नावं पाहायला मिळतील, ठीक आहे. हा एक घटक असू द्या. त्यानंतर जगन्नाथ शंकर शेट यांचं महत्वाचं कार्य म्हणजे बॉम्बे असोसिएशन.
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना 26 ऑगस्ट 1852 मुंबईला करण्यात आली होती. याच्यामध्ये सर्व धर्माचे, जातीचे, भाषांच्या प्रतिष्ठित देशी नागरिकांच्या उपस्थितीत स्थापना झालेली होती. 1861 मध्ये भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश देण्याचं मान्य केलं होतं जगन्नाथ बॉम्बे असोसिएशन, हे लक्षात घ्या. आता बॉम्बे असोसिएशन म्हटल्यानंतर मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होण्याचा मान जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांनी आणखी काय केलं होतं, भायखळा येथे राणीची बाग असेल किंवा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे त्यांनी सुरू केलेलं होतं. किंवा मुंबईमध्ये नाटकांचं थिएटर हवं म्हणून त्यांनी प्रयत्न केलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं, विष्णुदास भावे यांची नाटकं नाना शंकर शेठ यांनी स्वतःच्या वाड्यात जागा देऊन उभारलेल्या थिएटरमध्ये केली होती. म्हणजे बरंचसं कार्य त्यांनी केलेलं आहे. नाना शंकर शेठ यांनी 1837 मध्ये भिवंडीला दंगल झाली होती आणि ती दंगल झाली होती हिंदू मुस्लिम दंगल. प्रकरण कोर्टामध्ये गेलं, कोर्टामध्ये हिंदूंच्या विरोधात निकाल लागला. नाना शंकर शेठ यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, गव्हर्नरची भेट घेतली, खटल्याची फेर तपासणी केली आणि जे दंगेखोर आहेत ना त्यांना कडक शिक्षा दिल्या आणि या ठिकाणी हिंदूंना न्याय मिळवून दिला. त्याच्यामुळे पण ते जास्त प्रसिद्ध झाले किंवा जास्त ओळखले जातात. किंवा मुंबईमधलं कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे ते डायरेक्टर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, नाना शंकर शेठ यांनी एक कंपनी काढली होती, त्याला म्हटलं जातं बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी. नाना शंकर शेठ यांनी एक कंपनी काढली होती, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, की जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी ही संघटना स्थापन केलेली होती किंवा ही संघटना काढलेली होती. म्हणजे तुम्हाला तो एक घटक इथं पाहावा लागेल किंवा त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करावा लागेल. आय होप हे लक्षात आलं तुमच्या, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी. यानंतर तुम्हाला आणखी एक घटक आहे, परीक्षेला याच्यावर पण विचारलं जातं, हे घाटाळ सरांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. माहित आहे का तुम्हाला, म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभी मुंबई प्रांतात ज्या ख्यातनाम व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला त्या व्यक्ती कोणत्या, तर याच्यामध्ये विष्णू भास्कर करमरकर येतात, रामकृष्ण विनायक मोडक, नारायण शेषाद्री, श्रीपाद शेषाद्री नाही, नारायण शेषाद्री, श्रीपाद शेषाद्री येतात का, ठीक आहे, बाबा पद्मनजी, पंडित रमाबाई, नीलकंठ शास्त्री गोरे, कविवर्य नारायण वामन टिळक, गोविंदराव काने आणि बाळ गोपाळ जोशी हे सर्व व्यक्ती पाहायला मिळतात. मग ह्याच्यासाठी ट्रिक आहे, पंडिता रमाबाई नारायण कर्मकरला म्हणाल्या, बाळा बाबाचे काने गोरे का मोडले, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे हे जे 9 व्यक्ती आहेत यांनी 19व्या शतकाच्या प्रारंभी मुंबई प्रांतामध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्या विष्णू भास्कर करमरकर, रामकृष्ण विनायक मोडक, नारायण शेषाद्री, बाबा पद्मनजी, पंडिता रमाबाई, नीलकंठ शास्त्री गोरे, कविवर्य नारायण वामन टिळक, गोविंदराव काने आणि बाळा गोपाळ जोशी. एवढे घटक तुम्हाला या लेक्चरमधून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नाना शंकर शेठ, एल्फिन्स्टन यांचं वर्किंग कंबाईनली अशा टाईपमध्ये आपण हे डाउनलोड करण्यासाठी एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ऍड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे, 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या